सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहे। खंडणी आणि अपहरण या प्रकरणात सुद्धा कराडचं नाव समोर आलं। या प्रकरणात आरोपींच्या ठशाचे निशाण जुळल्याची माहिती समोर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले, त्यानंतर 24 तासांमध्ये सीआयडीने दणका दिलाय। फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीच्या 9 पथकांकडून सध्या तपास सुरू असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव वारंवार समोर आलेलं होतं। काही राजकीय धागेदोरे असल्याचं देखील सांगितलं जात होतं, मात्र आता हाच वाल्मिक कराड थेट सरेंडर करणार असल्याचं कळत आहे। नेमका कोण आहे ते देखील बघूयात। वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे। वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे यांचा समर्थक आहे। 10 वर्षांपासून धनंजय मुंडे यांच्यासोबत तो राष्ट्रवादीमध्ये काम करतोय। धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाल्मिक कराड हा नेहमी अग्रेसर राहिलाय। 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचाही कराडवरती आरोप आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसात खंडणी संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय। विष्णू साठे हा केज तालुक्यातील आरोपी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्ती आहे। धनंजय मुंडे यांचा राजकीय वरदहस्त असल्यानं पोलीस कारवाई करत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे। तर वाल्मिक कराड नेमका आहे तरी कोण हा प्रश्न सर्वांना पडलेला होता आणि वाल्मिक कराड नेमका कोण आहे आपण बघितलं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।